श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मीन राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य. त्यामध्ये बघणार आहोत की बघा की मीन राशीच्या व्यक्तींना येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो त्यांच्या आरोग्यासाठी, शिक्षणाविषयी किंवा भाग्याविषयी किंवा त्यांचा व्यवसाय, नोकरी याविषयी कसं जाणार आहे, त्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जे आपले मित्रमंडळी, नातेवाईक मीन राशीचे व्यक्ती असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो की मीन राशी राशीचक्रातली शेवटची रास आहे. म्हणजेच ती 12वी रास आहे आणि मीन राशीचे स्वामी हे गुरु आहेत. तर बघा मित्रांनो, की मीन राशीला सध्या 7.5चे पहिले चरण चालू आहे आणि 7.5चे पहिले चरण चालू असताना तुम्हाला घाबरण्यासारखे कुठलेही कारण नाही. जर तुमचे कर्म चांगले असतील, तुमचं परिश्रम चांगले असतील किंवा तुम्ही कष्ट करत असाल, तर तुम्हाला कुठल्याही 7.5ला घाबरायचे कारण नाही. तुम्ही आपले कर्म चांगलं ठेवा. शनिदेव हे कर्माचे प्रतीक असल्यामुळे ते कर्माला फळ देत असतात. जसे तुमचे चांगले कर्म तसे शनी महाराज हे फळ देत असतात. म्हणून आपले चांगले कर्म चांगले ठेवा. तुम्हाला 7.5त कोणताही प्रॉब्लेम किंवा कुठलंही नुकसान होणार नाही. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा बघूया की आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने सप्टेंबर महिना मीन राशीच्या लोकांसाठी जो येणारा जो सप्टेंबर महिना आहे, तो चांगला जाणार आहे. फक्त तुम्हाला थोडंसं पोटाच्या विकारांची काळजी घ्यायची आहे. म्हणजे तुमच्या पोटदुखीचे प्रॉब्लेम असतील किंवा पोटाचे काही अन्य विकार असतील, ते तुम्हाला सप्टेंबर महिन्यात किरकोळ स्वरूपात जाणवणार आहे. ज्यावेळेस तुम्ही धार्मिक प्रवासासाठी जाल किंवा तुम्ही फिरायला बाहेरगावी जाणार असाल, तर तुम्ही खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायची आहे. कुठलेही पदार्थ जे तुम्हाला चालणार नाही, ते पदार्थ तुम्ही सेवन करायचे नाहीयेत. त्यामुळे जर तुम्ही फास्ट फूड किंवा दुसरं कुठलेही पदार्थ जर खाण्यात आले आणि खाण्यात येऊन तुमच्या पोटाला त्रास होणार नाही, याची काळजी तुम्हाला सप्टेंबर महिन्यात घ्यायची आहे. म्हणजेच काय पोटाचं दुखणं किंवा थोडेसे पोटाचे आजार सोडले, की बाकीचं आरोग्य हे तुम्हाला अतिशय उत्तम जाणार आहे. त्यानंतर बघा शिक्षण. सप्टेंबर महिन्यात विद्यार्थ्यांसाठी किंवा जे शिक्षण घेत आहेत असे लोकांसाठी अतिशय चांगला जाणार आहे. ज्यांना पी-एच-डी किंवा उच्च शिक्षण करायचं आहे, त्यांना सुद्धा की सप्टेंबर महिना चांगला जाणार आहे. ज्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल किंवा ज्यांना परदेशात जायची इच्छा असेल, अशा लोकांनी थोडंसं थांबून 20 सप्टेंबर नंतर प्रयत्न करायचे आहेत. 20 सप्टेंबर नंतर जर त्यांनी प्रयत्न केले, तर त्यांच्या प्रयत्नाला यश नक्कीच मिळणार आहे. आणि 16 सप्टेंबर नंतर जर तुमची स्पर्धा परीक्षा असेल किंवा तुम्हाला एखादा परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही तो 16 सप्टेंबर नंतर भरू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या परीक्षेत यश नक्कीच मिळेल. त्यानंतर बघा, की आपल्या प्रेम जीवनाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत, की मीन राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना प्रेम प्रेम जीवनात कसा जाणार आहे, ते आपण जाणून घेऊया, की प्रेम जीवनाविषयी सप्टेंबर महिना तुम्हाला चांगला जाणार आहे. परंतु तुमच्या जोडीदारा आणि तुमच्यामध्ये गैरसमज होणार नाही किंवा भांडण होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जोडीदाराशी बोलताना तुम्हाला थोडंसं बोलणं किंवा जिभेवर कंट्रोल ठेवून, ताबा ठेवून जोडीदाराशी बोलायचं आहे आणि बोलताना सुद्धा विशेष काळजी ही तुम्हाला घ्यायची आहे. बाकीचा सप्टेंबर महिना तुम्हाला प्रेम जीवनात चांगला जाणार आहे. त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन सुद्धा तुम्हाला अतिशय चांगलं सप्टेंबर महिना हा अतिशय चांगला जाणार आहे. परंतु वैवाहिक जीवनात सुद्धा तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलताना तुमच्या वाणीवर तुम्हाला ताबा ठेवायचा आहे किंवा जोडीदाराशी, आपल्या पत्नीशी, आपल्या नवऱ्याशी भांडण होणार नाही किंवा छोट्या-छोट्या गोष्टीमुळे आपल्या एकमेकात मतभेद होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. परंतु बघा, की काळजी घेत असताना तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. थोडे-थोडे दुखणे तुमच्या जोडीदाराला उद्भवू शकते. परंतु 16 सप्टेंबर नंतर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात
जो येणारा सप्टेंबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. तुमचे जोडीदाराबरोबर फिरण्याचे सुद्धा अ, तुमचे संधी तुम्हाला येऊ शकतात. म्हणजे काय की तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही फिरायचा आनंद सुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर बघा की भाग्य. येणारा जो सप्टेंबर महिना आहे तो मीन राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय भाग्यकारक आहे. त्या महिन्यात तुम्ही कुठलीही गुंतवणूक करू शकता, नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता, नवीन वाहन खरेदी करू शकता. जर एखाद्याला नवीन घर घ्यायचं असेल, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. परंतु तुम्हाला 15 सप्टेंबरपर्यंत वाट बघायची आहे आणि 16 सप्टेंबरला किंवा 16 सप्टेंबर नंतर तुम्ही नवीन खरेदी, नवीन वाहन खरेदी करू शकता, नवीन घर खरेदी करू शकता किंवा तुम्हाला जर कोणती गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही 16 सप्टेंबर नंतर केलेली ही अतिशय उत्तम राहील किंवा ती योग्य अशी राहील. त्यानंतर बघा की नोकरी. नोकरी जीवनात तुम्हाला जो येणारा जो सप्टेंबर महिना आहे, तो चांगला जाणार आहे. परंतु तुमच्या नोकरीत ज्याला नोकरी परिवर्तन करायचं आहे किंवा ही नोकरी सोडून दुसरी नोकरी करायची आहे, अशा व्यक्तींनी थोडंसं थांबायचं आहे आणि 16 सप्टेंबर नंतरच तुमचा नोकरी सोडण्याचा विचार करायचा आहे. आणि 16 सप्टेंबर नंतर तुम्ही जर नोकरी सोडली, तर तुम्हाला दुसरी नोकरी ही त्वरित उपलब्ध होणार आहे. परंतु ज्यांना नवीन नोकरीच्या शोधात जे युवक असतील किंवा युवती असतील, अशांनी हा महिना म्हणजे येणारा जो सप्टेंबर महिना आहे, तो थोडासा तुम्हाला थांबायचा आहे, की तुम्हाला सप्टेंबर महिन्यात नवीन नोकरी लागण्याचे चान्सेस थोडेफार कमी प्रमाणात आहेत. म्हणून तुम्ही सप्टेंबर महिन्याच्या नंतर नोकरीसाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यानंतर बघा व्यवसाय. व्यवसायात सुद्धा तुम्हाला येणारा जो सप्टेंबर महिना आहे, तो चांगला जाणार आहे. परंतु 20 सप्टेंबर नंतर तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या व्यापारात अतिशय चांगली प्रगती होणार आहे. तुमचा जो आर्थिक आवक आहे, ती तुमची 20 सप्टेंबर नंतर वाढणार आहे. म्हणजेच काय, की तुमच्या व्यापारात, तुमच्या व्यवसायात तुम्हाला 20 सप्टेंबर नंतर नफा हा नक्कीच होणार आहे. तर चला मंडळी, आता बघा, की तुम्हाला मी सप्टेंबर महिना मीन राशीसाठी त्यांचं आरोग्य, त्यांचं प्रेम जीवन, वैवाहिक जीवन, विद्यार्थ्यांसाठी नोकरी, भाग्य याविषयी जी माहिती दिली, ती जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सध्या बघा, की मीन राशीला 7.5 ही चालू आहे आणि 7.5 चालू असली, की आपण घाबरायचं कुठलंच कारण नाही. आपले कर्म चांगले ठेवा आणि दर शनिवारी तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन शनी महाराजांना तेल आणि काळे तीळ हे नक्की व्हा. त्याचबरोबर तुम्ही हनुमानाच्या म्हणजेच मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे नित्यनेमाने पठण करा आणि जर तुम्ही हे नित्यनेमाने पठण केले किंवा शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन काळे तीळ आणि तेल वाहिले, तर तुम्हाला जो 7.5 कालखंड आहे, तो थोडाफार 7.5 तीव्रता ही कमी जाणवेल आणि तुम्हाला त्रास हा जाणवणार नाही. तर तुम्हाला बघा, की हा व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.